ही आहे मालेगावची नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद. नावावरून वाटतं देशासाठी काहीतरी मोठं काम केलं असावं, पण त्यांच्या कृतीने मात्र महाराष्ट्राच्या अस्मितेवर काळा डाग उमटवलाय. मालेगाव महानगरपालिका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो लावण्याऐवजी तिनं थेट टिपू सुलतानला शिखरावर बसवलं. ज्या टिपू सुलतानाने हिंदू मंदिरांची तोडफोड केली, हजारो हिंदूंवर अत्याचार केले, त्यालाच गौरवाचं स्थान देणं हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा सरळ सरळ अपमान आहे. चूक झाली तर माफी मागणं हे सभ्यतेचं लक्षण असतं, पण मॅडमनी माफी मागण्याऐवजी इतिहासालाच नव्याने लिहायचा प्रयत्न केला. चला तर मग महापौर मॅडमचं हे मदरशाचं शहाणपण स्वतःच ऐकूया. तजुर्बा गाह बनाया था, उसकी तारीफ ब्रिटिश गवर्नमेंट करती थी. वहाँ से उन्होंने बाकायदा साइंटिस्ट लोगों को भेजा देखने के लिए, और जो 17वीं सदी में उनका मेडिकल में इतना नॉलेज था कि उस वक्त प्लास्टिक सर्जरी जब दुनिया नहीं जानती थी, जब टीपू सुल्तान अपने फौजियों का प्लास्टिक सर्जरी भी किया करते थे. इतिहासाशी छेडछाड, आक्रमकांचं उदात्तीकरण आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान हे कदापि चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेची स्पष्ट मागणी आहे, या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागा, कारण हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे.